नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं दीपक हवळे या YouTube चॅनल मध्ये। आणि आज आपण बघणार आहोत एक नवीन प्रश्नपत्रिका। प्रश्नपत्रिकेचं नाव आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका बघणार आहोत। याला आपण S4 म्हणतो, सेकंड इयरची प्रश्नपत्रिका आहे। 20 मार्काचा पेपर आहे हा आणि 2 नोव्हेंबर 2019 ची ही प्रश्नपत्रिका आहे। तर ही आपण सोडून पाहणार आहोत। बघूया आपण 2019 ची प्रोफिशियन्सी इन इंग्लिश पार्ट 2 ची प्रश्नपत्रिका। चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ नको घालवायला, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे। 14 तारखेला आपले पेपर आहेत आणि पहिला प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टेड, स्टेट whether the following statement is true or false. Okay, स्टेटमेंट आहे लाउड रीडिंग इज द स्टेटमेंट आहे लाउड रीडिंग इज द अल्टिमेट एम ऑफ रीडिंग। तर हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे का फॉल्स आहे? तर हे स्टेटमेंट फॉल्स आहे। लाउड रीडिंग इज नॉट अल्टिमेट एम ऑफ रीडिंग। तुम्हाला फक्त विद्यार्थी मित्रांनो उत्तर लिहायचं आहे की स्टेटमेंट जे आहे ते फॉल्स आहे का ट्रू आहे। ओके, आंसर इज फॉल्स। सेकंड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1 मधला बी, करेक्ट द सेंटेन्स अँड रीराइट इट। वाक्य हे चुकीचं दिलेलं आहे, रॉंग सेंटेन्स दिलेलं आहे, ते करेक्ट करायचं आहे आणि परत लिहायचं आहे वाक्य। इंटोनेशन इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड ऑर अ सिलेबल व्हाईल अटरिंग। हे वाक्य आहे आणि याच्यात काहीतरी चुकीचं दिलंय। एक शब्द असा आहे की तो चुकीचं दिलेला आहे। बघूया आपण काय उत्तर आहे ते। मी उत्तर आयडियल आन्सर्स काढून ठेवलेले आहेत आणि याचं उत्तर आहे करेक्ट सेंटेन्स अँड रीराइट इट। तर करेक्ट आन्सर इज स्ट्रेस इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड ऑर सिलेबल व्हाईल अटरिंग इट, असं हे उत्तर आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। येस, तर बघूया पुढचा प्रश्न काय आहे। आपण प्रश्न क्रमांक 1, क्वेश्चन 1B मधलं पहिलं, करेक्ट द सेंटेन्स अँड रीराइट इट। इंटोनेशन इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड ऑर अ सिलेबल व्हाईल अटरिंग इट। तर याचं करेक्ट उत्तर आहे स्ट्रेस इज द डिग्री ऑफ फोर्स वन अप्लाइज ऑन अ वर्ड। तर इंटोनेशनच्या ऐवजी स्ट्रेस हा शब्द पाहिजे तिथं। आणि पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 1C, कंप्लीट द सेंटेन्स, द ऍक्टिव्हिटी ऑफ रीडिंग इज बोथ डॅश डॅश। 1 मार्काचा प्रश्न आहे, बघूया करेक्ट उत्तर काय आहे। द ऍक्टिव्हिटी ऑफ रीडिंग इज बोथ फिजिकल अँड मेंटल। द करेक्ट आन्सर इज फिजिकल अँड मेंटल। पुढचा प्रश्न आहे, ब्रेनस्टॉर्मिंग इज युज्ड फॉर जनरेटिंग न्यू आयडियाज। जनरेटिंगच्या ऐवजी तुम्ही क्रिएटिंग न्यू आयडियाज लिहिलं तरी सुद्धा चालेल। बघूया पुढचा प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 2। क्वेश्चन नंबर 2, एक Yes, question number 2. Answer the following questions in about 60 to 80 words each.
पर क्वेश्चन 2 मार्क्स आहेत. टोटल 6 मार्कचा प्रश्न आहे. एक्सप्लेन फोनेटिक रीडिंग. फोनेटिक रीडिंग म्हणजे काय ते एक्सप्लेन करायचं आहे. बघूया काय आहे फोनेटिक रीडिंग चं उत्तर. Phonetic reading. Answer is phonetic reading is known as syllabic reading. Phonetic reading gives importance to sounds. Phonetic reading, in phonetic reading, child learns sound system of the language first and then learns the alphabet. Phonetic reading improves pronunciation of learners, and phonetic reading is a systematic teaching of sound conveyed by letters. अशा पद्धतीने 4 पॉइंट द्यायचे पर पॉइंट 1.5 मार्क आहे. 1.5 मार्क टू ईच पॉइंट. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट इज रेज्युमे? विद्यार्थी मित्रांनो, RESUME रेज्युमे. करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज रेज्युमे, नॉट रेज्यूम. व्हॉट इज रेज्युमे? Resume, it is a convenient tool to find information of anything. Very useful website as a ओके मित्रांनो, याचं उत्तर दिलेलं नाहीये. याचं उत्तर मी सांगतो. प्रश्न क्रमांक 3 चं उत्तर आहे व्हॉट इज रेज्युमे. ओके, तर एका मिनिटात मी त्याचं उत्तर वाचून दाखवतो. इथं उत्तर दिलेलं नाही. सो व्हॉट इज रेज्युमे? येस. तर मित्रांनो, तुम्ही लिहून घेऊ शकता. रेज्युमे इज अ रिटन compilation of your education, work experience, credentials, accomplishment, and that is used to apply for jobs. आपण नेहमी रेज्युमे हा जॉब साठी वापरतो. जॉब एखाद्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी वापरतो. आणि त्याच्यामध्ये काय असतं की आपलं एज्युकेशन असतं, वर्क एक्सपिरियन्स असतो, क्रेडेन्शियल्स असतात, अकम्प्लिशमेंट असतात. तर इत्यादी सगळ्या गोष्टींचे एकत्रित आणि रिटर्न फॉर्मॅट जो असतो त्याला आपण रेज्युमे म्हणतो. रेज्युमे इज इम्पॉर्टंट पीस फॉर एनी जॉब ऍप्लिकेशन. इट इज पर्सनल इन्फॉर्मेशन अबाउट एज्युकेशनल अँड प्रोफेशनल. द इन्फॉर्मेशन हियर इज टू बी सप्लाइड इन ब्रीफ अँड टू द पॉइंट. Length of resume should be 1 or 2 pages only. लक्षात घ्या मित्रांनो, जो रेज्युमे असतो त्याची लेंथ 1 or 2 पेजेस असते. खूप मोठा नसतो. खूप मोठा जर असेल तर तो करिक्युलम वायटी होतो, त्याला CV असं म्हणतात. सर, बायोडाटा रेज्युमे आणि CV याच्यामध्ये फरक आहे. बायोडाटा हा अगदी शॉर्ट असतो, खूप डिटेल मध्ये नसतो. रेज्युमे हा डिटेल मध्ये असतो, परंतु 1 or 2 पेजेस असतो रेज्युमे. बायोडाटा CV हा मोठा असतो, 7-8 पेजेसचा CV असतो. Okay, next point is avoiding including negative and irrelevant points. रेज्युमे मध्ये नेहमी आपले पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहायचे असतात, निगेटिव्ह पॉइंट्स लिहू नयेत आणि इररिलेव्हंट थिंग्स जे आहेत त्या लिहू नयेत. हॉबीज जर नसेल तर डॅश करावी किंवा काही नाही असं लिहावं. उगाच कुठली तर रीडिंग हॉबी किंवा असं काहीतरी लिहू नये, कारण रेज्युमे मध्ये तुम्ही ज्या हॉबीज लिहाल त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची दाट शक्यता असते. रीडिंग हॉबी जर लिहिले तर मग पुस्तकांची नावं, लेखकांची नावं, त्या पुस्तकांमध्ये दिलेला संदेश, किती पुस्तकं वाचली, हे सगळे डिटेल आपल्याकडे तयार व्हावं. म्हणजे रेज्युमे हा तुमचा आरसा असतो. तुम्ही इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर रेज्युमे तुम्हाला रेफर करत असतो, तुमचे एक इमेज बनवत असतो रेज्युमे, आणि त्यानुसार ते प्रश्न तुमच्यासाठी तयार होतात. तुमची एक इमेज तयार होत असते इंटरव्ह्यूच्या मनात. म्हणून रेज्युमे हा अतिशय काळजीपूर्वक बनवायला हवा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही DED झाला, सेकंड इयर पास झाला की तुम्हाला जॉबला ऍप्लिकेशन करावं लागणार आहे. अशा वेळेस रेज्युमे हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ओके, सो रेज्युमे शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह, नॉट निगेटिव्ह. सो एनी 4 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे आणि प्रत्येक पॉइंटला अर्धा मार्क आहे. अशा पद्धतीने 2 मार्क मिळतील. सो आय एम व्हेरी सॉरी, मी हे उत्तर रिटर्न नाही देऊ शकलो, परंतु तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे उत्तर लिहून काढू शकता. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया.
Question number 2, 3. How is internet resources important in your study? तुमच्या अभ्यासक्रमामध्ये इंटरनेट रिसोर्सेस कसे उपयोगी आहेत? The answer is this is the answer. Internet is a convenient tool to find information on anything. Very useful websites as well as search engines like Google can provide a lot of information on any topic. The book, reference books, online help centers, experts view, and other study-oriented material are also available on the internet. Channels like YouTube, educational videos, CDs, Wikipedias, educational apps are also important in internet study. Okay, so likewise you have to write the answer, and any 4 point you have to give 1.5 mark for each point. Okay, now let us turn towards next question. Question number 3. Answer the following questions in about 120 to 160 words each. 3 marks each question. Only 2 questions are there, and 6 marks total. Question is question number 1. Question number 3, 1. How will you use reading of thesaurus as a reference work? See, how will you means the question is, the type of question is application based question. Okay, so how will you use reading of thesaurus as a reference work? In the following way, we will use the thesaurus as a reference. Okay, so thesaurus provides synonyms and sometimes antonyms for words and given language. Thesaurus is a treasure of words that can help us better understand the meaning of words. It is also help to use the words more effectively and efficiently in our writing. If we want to find some synonyms for clever, thesaurus is useful. We will find several options, and then you can select the word most suitable for your purpose. So likewise, 6 points should be given, 1.5 mark to each point. Okay, now let us see the question or question for question number 3, 1. Question number 3, 1R. How will you use dictionary for reference work? See, again, this is also application based question, and the topic is next to the thesaurus topic, that is dictionary. Very important and useful topic. So in the following way, we will use the dictionary. Use to dictionary for reference work. Second, through dictionary we know the meaning of the given word. Additional and useful information about every word we can get. Okay, dictionaries also provide information about pronunciation. See, the spelling mistake is there in pronunciation. Please correct it. Pronunciation, origin of words, usage of words, etc. In dictionary, parts of speech, additional grammatical information about word is also given. Picture dictionary, special dictionary, medical dictionaries are also available. Words are in both alphabetical orders. Sorry, words are in alphabetical order. So we have it means it is easy to find the word because of alphabetically orders. Also, words given its dictionary gives the verb of words, use of words, use in sentence, etc. Okay, so this dictionary is very useful in our for reference work. Okay. Let us see the next question. Question number 3, 2. Explain the steps of letter writing. Following are the steps of letter writing. There are 3 steps of letter writing, which are that. Let us see. Introduction. First step is introduction. So in introduction, you should write what is the reason of writing a letter. Then message. What is the exact message? And last part is conclusion. That means it includes what action is required to be taken by the receiver.
So 1 point to each step with explanation. You have to explain the step. Question number 2 or question number 3 to or. Question number 3 to or, state the steps of developing reports. So while developing reports, which steps will you use? The answer is steps of developing report are as follows. First, purpose of report must be fixed. Second, consider to whom you are preparing a report. Decide sections and paragraphs. Use brief sentences rather than using more complex sentences. Past tense form is used or should be used. Then vocabulary should be suitable for purpose. Use simple and suitable vocabulary for the purpose. Then indirect form of narration, passive use of construction should be there. Okay, so here you should give any 6 points, 1.5 mark for each point. Okay, let us see the next question. Question number 3 is over here. Then question number 4, answer the following questions in about 200 to 250 words each. Question number 4, which steps in the process of writing will you consider? Explain first 3 steps in detail. See, the question is 4-mark question, so definitely it is expected descriptive type answer. You have to write the meaning and you should give some examples in your answer. Let us see the answer. What should be the answer? Okay, question number 4. Steps in process of writing. So first step should be generating ideas. Second step, drafting. Third step, editing. Fourth step, modifying. Fifth step, revising. And sixth step is presenting writing. So first 3 steps should be explained in detail. You have to explain the detail. You have to write the detailed information about generating ideas, then drafting, then editing, modifying, etc. So you will get its explanation in your textbook. In Nirali, Suvichar, whatever the textbook you are using, you will definitely get the description in that book. So please go through that book. Next question, question number 4 are, which points will okay, 1 second, let me yes. This is the question. First page, second page. Second page. Which points will you consider while writing a dialogue? Write in detail. So you have to give. I will read the question. Which points will you consider while writing a dialogue? Write in detail. So what should be the answer? See, this is the answer. So you have to write a guideline for writing a dialogue. The answer is first point, a guideline for writing a dialogue. Then while writing a dialogue should be free from a rigid mindset. While writing the dialogue should be free from rigid mindset. See here 2 and 3 points are, it should be 1 point while writing the dialogue should be free from rigid mindset. Then they are not written in complete and grammatical sentences. Use proper pronunciation marks. Then give some subject to be dialogue. Then give the characters their personal vocabulary. The dialogue should be provided some information. Different characters should have different opinions, etc. So see here, there are no written in complete and grammatical sentence. So it should be the dialogue should be written in complete and grammatical sentence. So please correct it. Here is one mistake.
and you have to write any 4 points with explanation and with examples, 1 mark for each. Okay, so in this way we have solved the question paper November 2019 proficiency in English second year question paper, that is S4. Okay, so thank you all of you. In next video we will solve one more question paper. Thank you all of you. Bye bye and happy Diwali to all of you. Thank you.